मुंबई पुणेकरांना माहिती सरकारकडून आज कनेक्टिंग लिंकचं गिफ्ट मिळालेलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंक प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी मिसिंग लिंकचं नाव कनेक्टिंग लिंक असं जाहीर केलं। या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते। लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहन चालवत कनेक्टिंग लिंकवरून प्रवास केला। या प्रकल्पामुळे घाटातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन प्रवास आता आणखी वेगवान होण्यास मदत होणार आहे। विशेष म्हणजे कनेक्टिंग लिंक मार्गावर 2 मोठे बोगदे आहेत आणि यातील एका महाकाय बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे। नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारण दिले, 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली। या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारण देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला।